दंड ठोकणे एंट्री कोणी करावी तर त्या वा टाळ्या करे की टाळ्या. काय दंड ठोकला, काय दंड ठोकला. राजपूत इरफान पठाण पश्चिम महाराष्ट्रामध्ये ओ ओ ऐका ऐका खरं सांगतो पश्चिम महाराष्ट्राकडे कुस्ती घ्यायची असली तर 31,000 रुपये इनाम लागला असता. हे कुस्ती जोडण्याचं कौतुक आहे गुड्डू भैया. 31,000ची कुस्ती तुम्ही कितीवर लावली मला माहित नाही. तुम्ही नाही लावली, या पंचांनी लावली. तुमच्या माध्यमातून त्यांच्यासाठी एकदा टाळ्या करावं, टाळ्या करायला पंचासाठी. बस दोन मानवी वाघ सिंह एकमेकावरती गुरगुरायला लागलेले आहे. सर बोला. या ज्या शेवटच्या 5 कुस्त्या आहे हो सर्व सरसकट 10,000 रुपये लावलेले आहे. वा चांगली गोष्ट आहे. अल्ताफ पटेल विकी करे ही एकदम प्रेक्षणीय कुस्ती, ही पण 10,000 रुपये लावली सर. फार मोठी कुस्ती घेतली. इनाम 10,000 रुपये. खरंच सांगतो हा शेतकऱ्यांचा खेळ. आपण सगळे शेतकऱ्यांची पोरं. आपल्या शेतकऱ्याच्या सोयाबीनला यावर्षी 5,000चा सुद्धा दाम मिळाला नाही. बरोबर का? इथं 10,000 रुपये देत पैलवानला. कौतुक आहे तुमचं, आयोजन कर्त्यांचं. गुड्डू भैया आणि चेतन भैया 2022ला मी कुस्ती कॉमेंट्री क्षेत्रात आलो. मी मराठवाड्याचा गोदावरी काठावरती माझं छोटस गाव घनसावंगी तालुक्यात 2022 पासून कुस्ती कॉमेंट्री महाराष्ट्रभर करतो. हे बघा हे कालबोध लागेल असं कृत्य कोणी करू नका. आखाड्यातले पंचा तिला टायमिंग द्यायला हरकत नाही. माझी ओळख म्हणून काय सांगायचे, गोदामाई घेऊन येते तिचे पवित्र पाणी, ओटी संतांच्या भंग तीच आमची गाडी. याच मराठवाड्यातला गोदावरी काठावर छोटंसं गाव. यावर्षी महापूर आला आणि सगळा संसार होऊन गेला बर का. कुस्ती मैदानावरती माझा त्याला करण आला सर्व प्रपंच चालतो. अनेक ठिकाणी कमिटी बोलावते, चांगलं मानधन देते. इरफान पठाण दुसरा पुकार तुमच्यासारखी माणसं बक्षीस देतात, कौतुक करतात. म्हणून संसाराचा गाडा पुन्हा उभा राहिला. म्हणून गुड्डू भैया वाहून गेला संसार जरी मोडला नाही का ना, पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा. हा मराठवाड्याचा जर महाराष्ट्र केसरी झाला तर मी कुस्ती पैलवान शिराज भोलेबा बोलतोय. 1,11,111 रुपये माझ्या कुस्ती कमिटीच्या मानधनामधून मी बक्षीस देणार आहे. बरोबर. माझ्या मिळालेल्या मानधनातून मराठवाड्याचा कोणी महाराष्ट्र केसरी होऊ द्या, मुक्तार वाजता अजून वाजता मराठवाड्याचा महाराष्ट्र केसरी झाला तर कुस्ती समालोचक पैलवान शिराज भालेराव 1,11,111 रुपये देणार म्हणून आज जाहीर करतो. आणि मुक्तार वाजता 5,00,000 रुपये देणार म्हणून जाहीर करतात. मराठवाड्याचा कोणी महाराष्ट्र केसरी होऊ द्या. ऐका 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 अहो कसं असतंय. हो ते जनावर नाहीये, पैलवान आहे. नाही आपल्याला 10च्या पुढे परमिशन नाही दादा. आपल्याला परमिशन नाही. 10 वाजून गेले. आपल्याला फक्त 15 मिनिटात कुस्ती. हॅलो हो सर्व आसेगावची जेवढी मंडळी इकडे थांबलेली आहे त्यांच्या आम्ही मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. ह्या ज्या मोठ्या जोरच्या कुस्त्या चालू आहे या कुस्त्या काटा लावण्यात आलेल्या आहे आणि जे सारखे येतात ते त्यांची जोड होत नाही. ये बघा तुम्हारा बोलना बरोबर है. जो बच्चे काटा खेलेंगे उसकी कुश्ती ऐसी होंगी. आप जो बच्चे शाड़ा खेलेंगे 2 मिनट में कुश्ती होंगी. आपको भी मालूम पड़ जाएगा शाड़ा कौन खेल रहा, सही कौन खेल रहा. उस्ताद बैठे हुए सही है कि गलत है उस्ताद. जो बच्चे सही भिड़ेंगे उनकी जोड़ी छोड़ना पड़ेगी. अब जो बच्चे कान में बोल के खेलेंगे फटाफट गिरेंगे तुम्हारे सामने. 2 मिनिटं याच्यावर आमचे जुने सिनियर पैलवान मिट्टू पैलवान याच्यावर 2 शब्द बोलतील. काटा कुस्ती काय असते, हा माईक द्या त्यांना. हॅलो
कुश्ती के बारे में बोलूं क्या? काटा कुश्ती के बारे में? हाँ, ये जो चल रहा है काटा कुश्ती है। हाँ, ये कुछ पुणे के पहलवान है, कुछ बाहर के हैं, बराबर चल रही है कुश्तियाँ। ठीक है ना? कोरी वगैरे दिसणार. ऐका, तमा कसाला आपण जोड सारखा लावतो. आपण जर 10ला जर 20 लावला तर 20 वाला जिंकेल, बरोबर का? आपण 10ला 10 20ला 20 लावला ना, त्यामुळे निकाल येत नाही. आणि जर यांनी ठरवलं तर एका मिनिटाच्या आत कोणीतरी पळून घेईल. चला अल्ताफ पटेल, विकी करे, चला लवकर. अल्ताफ पटेल, विकी करे, ताबडतोब या. तिकडं करण राजपूत आणि शेवटची मी कुस्ती पाहणार सर. पंच 10-15 मिनिटं कुस्ती लावा. गावकऱ्याचं म्हणणं आहे की 10-15 मिनिटं कुस्ती चालू द्या. आणि सर्व गावकऱ्यांना एक विनंती आहे, सांगतो, हे जे पहलवान मध्ये खेळून राहिले ना, त्यांना खर्च आहे 50,000 रुपये महिना. हा, सोपं नाही खरंय. एक पहलवान घरात तयार करणं म्हणजे हत्ती पालण्यासारखं आहे. 50,000 रुपये महिन्याला खर्च आहे. सीझन किती असतो? लय झाला तर 100-200 आखाडे असतात. त्याच्यात त्यांचे कुठं पडतात, कोणी कुठं जिंकतात. एवढं काही पैशाचा काही विषय नाहीये. एक पहलवानला 50,000 रुपये लागतात. 100% बरोबर. अहो, देशी कोंबडा घ्यायचं म्हणलं, गावरान कोंबड तर 1,000 रुपये लागतात. आणि एका टायमाला एक पैलवान पुस्तक करतो. बदाम 1,000 रुपये किलो, तूप 1,000 रुपये किलो, महागाई झाली. आपल्या संपूर्ण कुटुंब 10 माणसाचं असेल तर 10 माणसाचा कुटुंबाचा महिन्याचा खर्च वेगळा आणि एका पैलवानाचा वेगळा. सोपं नाही ते. पालेराव सर, बोला. शेवटच्या कुस्तीकरांना पण पुकार देऊन ठेवा. अब्बू चाऊस पैलवान तयारी लगा. विरुद्ध उत्तर उपमहाड केसरी किताबाचा मानकरी ऋतिक राजपूत. तयारी लगा. अली शेख सागर कोल्हे, अली शेख सागर कोले. उत्तर महाराष्ट्र केसरी किताबाचा मानकरी सागर कोले आणि अली शेख गंगापूर. आपण ताबडतोब तयारी लगा. विकी करा त्या, अल्ताफ पटेला त्या. मी सांगितलं इथून पुढचा मला असा जरा जपून बसा. हा, अंगावरती आला तर आपल्याला MGM मध्ये हाडाचं